नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. आता झालेला आहे संध्याकाळ आणि मला गार्डनमध्ये यायला खूपच उशीर व्हायला लागलेला आहे. आणि हे बघा, दोडक्याची वेल सगळ्या गार्डनला कशी म्हणजे घेरून घेतलेली आहे. हे बघा, पूर्ण आता घरातच घुसायला आता तेवढं राहिलेलं आहे. हे पहा, कुठंपर्यंत हिची वेल आलेली आहे आणि अजून याला फूल नाही ना, काहीच नाही. आणि हे सारखं पहा, इथं एक गमला आहे फुलाचं काटेरी, सारखं पडतच आहे. ह्याला कित्येकदा सरळ केलं तरी ते पडतच आहे. पण आता ते कसं लहान झालेलं आहे कुंडा आणि झाड मोठं झालेलं आहे. आता त्याचंही काहीतरी करावं लागेल. असं म्हणजे गार्डनमध्ये आलं ना, काय काय करावं काय नाही हे सगळं लक्षात येतं. हे पहा, वांग्याचं झाड कसं आता इकडं हलवून ठेवले ना, जागा बदलली. हे पहा, फुलं लागलेले आहेत, फुलं आणि किती मस्त आलेलं आहे. असं सगळं म्हणजे काय कुठं कसं करावं काय नाही बघून बघून विचार करून करावं लागतं. इथं बघा कशी ढब्बू मिरची आलेली आहे. किती मस्त अशी मिरची आलेली आहे. हे पहा, सिमला मिरचीच आहे की काय असं वाटत आहे, कारण मी बी टाकलं होतं, पण कोणतं बी टाकलं होतं ते आता माझ्या लक्षात नाही. पण असं वाटायला लागलेलं आहे. आणि हे असं जरा फालतू असलेलं थोडं काढून टाकायचं, गवत वगैरे बघितलेलं म्हणजे गार्डनमध्ये कोणतंही फालतू वस्तू येणार नाही. जेव्हाच्या तेव्हा काढलं ना. हे पहा, वांग्याचं झाड इथलं तर वाळूनच गेलं. इथलं आलेलं आहे व्यवस्थित, किती मस्त असं आलेलं आहे. पण वाढ नाही तेवढी जास्त. इथं पण आहे ढबू मिरचीचं झाड, तेच आहे. ह्याला पण फुलं लागली होती, पण वरी काय एक फांटा पडला आणि ते सगळं गळून गेलं. इथं लावलेली होती दोडक्याचं म्हणजे चांगला दोडका, ते काय आला नाही. आणि इथं भिन्नीस पहा लागलेली आहेत. शेंगा थोडं तोडून घेते, कारण काय नाही, याला लगेच मोठे होतात आणि वाळून जातात. कवळे कवळेच तोडून घेतला ना, एखादी छान भाजी पण होते. म्हणून मी तोडून घेते आत्ताच. थोडं जेवढे आले तेवढे तोडून मी आता हे घेतलेली आहे. खूप ताजे ताजे आणि मस्त असे हिरवेगार भाजीपाला. हे पहा, असं थोडंच का मिळेना आपल्या गार्डनचं, पण चांगलं असतं, स्वादिष्ट असतं आणि ताजं ताजं असतं. असं मी तोडून घेतलेलं आहे. आता इकडं पण लावलेली आहे बिन्नीस. इकडं पण पहा फुलं कसे आलेले आहेत बिन्नीसला. हे पहा, कुठं पिंक फुलं आलेले आहेत तर कुठं हे पहा, हे पण कोणत्या तरी फुलाचं आहे. आता फुलं कसली लागतात की असेच असतात काय माहिती नाही ह्याचं. तर वाढायला लागलेलं आहे छान. चला, अजून तुम्हाला मी पुढे दाखवते. आज काय काम म्हणजे करायला थोडं वेळ नाही. हे पहा कसं लागलेले आहेत पांढरे फुलं. ह्याला पण हे पहा, शेंगा सेम आहेत पण फुलं ह्याचे पांढरे आहेत पहा. आणि जे आत्ता तिकडं शेंगा तोडले ना ते पिंक आहेत. अशा असतं हे, काही माहिती नाही याच्यामध्ये. पण इथं बघा, मी भेंडी लावले होते ना त्या दिवशी, आता उठलेलं आहे, भेंडी आलेलं आहे छानसं. पण वरून पालापाचोळा पडलं की ते दबून जातं. हे पहा, हे चेरीचं कसं वाळल्यासारखं झालेलं आहे ना. एवढं म्हणजे पाऊस नाही ना, आणि पाऊस आहे थोडं थोडं म्हणून मी पाणी पण दिले नाही. त्यामुळे थोडं वाळल्यासारखं झालेलं आहे. पाहावं, आज वेळ मिळालं तर पाणी देते किंवा मग उद्याच. आणि रात्री जर पाऊस आला तर मग छानच होऊन जाईल. सध्या पावसाची ना खूप खूप गरज आहे इकडे. अजिबात पेरण्या झालेल्या नाहीत. लोक जशाला तसेच बसलेले आहेत, सगळी तयारी करून. हे पहा, किती पेरू पडलेले आहेत. पण पडलेले पेरू ना सडलेले असतात, खराब असतात, म्हणून मी ते टाकूनच देते सगळे गोळा करून. कारण दुर्गंध येऊन आणि सगळ्या झाडांना येऊ देत नाही, तसं वास वगैरे दुर्गंध असते ना. तर हे पहा, किती सीताफळ किती छान लागलेले आहेत पहा झाडावरती. हे पहा सीताफळ. पण इतकं अवघड ठिकाणी असतात ना, ते आपल्याला काढताही येत नाही. हे पहा, हे पहा किती छान सीताफळ, आणि इतकं गोड आहे ना हे सीताफळ, खूपच गोड आहे. हे पहा किती मस्त पण लागलेलं आहे. पण मी हे तोडूनच घेते, पिकलेलं आहे. आता नाही तोडलं तर काय, पक्षी वगैरे त्याला खातही नाहीत, उगी खाली टोचा मारून पाडून टाकतात. तर घेतले मी तोडून मस्त असं. हे पहा किती छान असं सीताफळ मिळालेलं आहे. ठेवते मी आता इथं. आणि पहा सीताफळ कसे लागलेले आहेत झाडावरती, पहा किती छानसे लागलेले आहेत. पण काढून घेणं अवघड आहे, हाताला पोहोचत नाहीत आणि खूप काही प्रयत्न करावं लागतं काढण्यासाठी. म्हणून आपण काय करतो, कंटाळून
सोडून देतो, जाऊ दे तिकडं, कोण घेत बसावं एवढं म्हणून. आणि त्याच्याच बाजूला इकडे बघा हे पेरूचं झाड. हे दोन्ही झाडांमुळे ना एकदम सावली आणि एकदम कोंदट वातावरण झालेलं आहे. सूर्यप्रकाश यायला खूपच म्हणजे थोडीशी प्रॉब्लेमच होत आहे. आता पेरू ना मी काय करते, झाडावर लागलेले ताजेच मी पेरू काढून घेते. ते एक लाकूड आहे काढायचं, त्याला खुरपं बांधून ठेवलेलं आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगाचं जे लाकूड आहे तेच आता यूज करणार आहे. म्हणजे केव्हा पण शेवग्याच्या शेंगा काढून घेतो ना तेच लाकूड. आणि मी थोडं पाहत आहे तोंडले लागलेत का, मी पाहत आहे इकडे तिकडे सगळं फिरवून, कारण तोंडले खूप खूप लागत होते. दोडक्यामुळे ते झाकून गेलेलं आहे आणि कुठे तोंडले लागतात आणि कुठं नाही आता काय दिसायला मार्ग. तरी मी थोडं शोधत आहे की दिसतील का कुठं म्हणून, कारण सकाळी मला दिसले होते एका ठिकाणी, पण आता ती जागा मी विसरली कुठं गेले आणि काय नाही ते तोंडले माहिती नाही. आता वरती खूप लागलेले आहेत, पण वरती लागलेले तर आपल्याला घेताच येत नाही, खूपच अवघड आहे ते घेणं. तरी प्रयत्न करते आता वरचे पण काढण्यासाठी म्हणून. कोणताही प्रयत्न केल्याशिवाय तर काही होतच नाही, प्रयत्न करावं लागेल. आता अगोदर ना हे पेरू तोडून घेत आहे मी. इतके पिवळे पिवळे पेरू झाडाला लागलेले आहेत आणि स्फूर्तीला मी बोलवलं आहे मदतीसाठी. स्फूर्ती एक एक लाकडाने काढायचं आहे वरी आणि मी खाली पडलेले घेत आहेत. हे पेरू जे ठेवलेले आहे ना इथं लाईनीनं, एकदम ताजे पेरू आहेत ते आणि एकदम स्वादिष्ट आहेत. झाडाला लागलेले पेरू आहेत. आत्ताच मी हे काढत आहे पहा. आणि त्या लाकडाने ना होता होईल तेवढे खालचे जे आपल्याला येतील ते मी काढत आहे. कारण आता स्फूर्ती आलेली आहे खाली, वरून जेवढे होतील तेवढं तिनं काढली. आता खालून काढण्यासाठी म्हणून तिनं मदत करायला आलेली आहे. तर तिच्या मदतीने सुद्धा आता सीताफळ आणि तोंडले आणि पेरू असं काढण्याचा मी प्रयत्न करते. कारण असे जे असतात ना उंचावर लागलेले एकट्यानं काढता येत नाही, आपल्याला मदतीला कोणी पाहिजे असतं. म्हणून तिला मी बोलवले की ये. तिनं होमवर्क करत बसली होती, म्हणलं नंतर कर तू, ये अगोदर म्हणून तिला बोलवून घेतलेली आहे. आता इकडं ना सीताफळ पण खूप छान लागलेले आहेत, पण काढता येत नाही. तर लाकडानं येते का प्रयत्न करते. सीताफळ आणि सीताफळाच्या झाडावरतीच तोंडल्याची वेल गेलेली आहे आणि त्याला तिथं तोंडे लागलेले आहेत. दोन्ही पण खूपच अवघड आहे. तर स्फूर्तीला म्हटलं मी हे फांटा असं वाकवते आणि तू खालून जेवढे येतील तेवढे हाताला बघ येते का प्रयत्न कर म्हणून म्हटलं. तर ती जात आहे, पण ती खाली गेलं की खाली भाजीपाला असतं, तिला तुडवता करता तिला कळत नाही ना कोणतं तुडवावं काय नाही म्हणून. मग माझं जीव सगळं त्या भाजीपाल्यामध्येच असतं. मग तिला म्हटलं मी तुला येत नाही, तू इकडे ये, मी हे लाकडाला धर, मग मी ते काढून घेते, येईल माझ्या हाताला. म्हणून मी बोलवत आहे की राहू दे मी बघते ये म्हणून. तर तिला आता इकडे बोलवले आहे. आता तिला म्हटलं तू धर, आता मी काढते जेवढं येईल तेवढं असं म्हणून मी हळू पाय कुठं ठेवायचं ठेवून असं मी काढत आहे. कारण खाली प्रत्येक ठिकाणी जमिनीवर काही आलेलंच आहे. आणि त्याच्यावर हे पहा फांटी एकदम तुटलीच माझ्या हातानं. म्हणजे सीताफळाची फांटीसुद्धा ना खूपच नाजूक असते. बऱ्याचदा माझ्या हाताने काढण्यामध्ये बऱ्याच फांट्या तुटलेल्या आहेत. आता काय करू शकता, तुटली हे फांटी. आणि हे तर तुटलीच, हे तर लहान, ते मोठी पण एक तुटलेली आहे. जाऊ द्या आता, तुटली त्याला आपण आता काही करू शकत नाही. आता सीताफळ नको आता काढायचं झालं. सीताफळ ताजे अजून हिरवे आहेत. आता तोंडले काही लागलेले आहेत, ते तोंडले थोडं मी काढून घेते. वरती लागलेले आहेत. हे पहा सीताफळ किती छानसं मस्त असं ताजं सीताफळ लागलेलं आहे. दाखवते तुम्हाला मी आत्ता जे तोडलेलं आहे. इकडं गवत वगैरे काही असलं तर तेही मी काढून घेत आहे. असे म्हणजे खूप विचार करून गार्डनमधले कामं आपल्याला करावं लागतं. कधी काय काढावं, कसं काढावं, हे काढण्यामध्ये ना एक पूर्ण दिवस आपला याच्यामध्ये जात असतो एक वेळेस. आणि बाकी लावायचं आहे मला, अजून बी टाकायचं आहे कशाचं तेही करावं लागेल. मध्ये लावलं काहीच नाही, आपण फक्त काढण्याचाच प्रयत्न केला तर होत नाही ना. लावावंही लागतं, काढावंही लागतं, बॅलेन्स ठेवावं लागतं. म्हणजे लावणं आणि काढणं हे दोन्ही काम बराबर आपले झाले पाहिजेत. म्हणून कधी लावायचाही मी विचार करत असते आणि कधी काढायचाही.
विचार करून काढत असते. आता मी लागलेली आहे तोंडले काढण्यासाठी, पण खूप उंचावर गेल्यामुळं खूपच हात तिथंसुद्धा पोहोचत नाही. खूप अवघड आहे तिथं पोहोचणंसुद्धा. तर अशा प्रकारे मग मी तोंडलेसुद्धा काढून घेतलेली आहे. आता ताजे ताजे तोंडले आपल्याला उद्यासाठी होऊन जातील. तर असं गार्डन असलं ना आपल्याला काहीतरी काही मिळतं, पण त्याचं महत्त्व आपल्याला कळत नाही आहे. आपल्याला वाटतं की हे काय एवढंच मिळालं तेवढंच मिळालं, पण त्याचं महत्त्व कसं असतं म्हणजे ते ताजं असतं. सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे ताजं असतं आणि ऑर्गॅनिक असतं. कोणताही खत वापरलेलं नसतं. आपलं साध्या पाण्यावर आणि ऑर्गॅनिक खत पाणी घालून केलेलं ते असतं. तर छानसं असं आपल्याला हेल्थसाठी खूप चांगलं असतं. थोडेच का असेना, पण अशा भाजीपाल्या खाणं, असले वस्तू खाणं आपल्याला खूप छान असतं. तर चला मग बघा, आज माझे हे पेरू, सीताफळ आणि तोंडले खूप मस्तपैकी निघालेले आहेत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अशीच आपली साथ राहू द्या. चला मग, धन्यवाद.